याच्याबद्दल मी हा जो निर्णय असतो माननीय सभापतींनी कामकाजात घेण्याचा, तर त्याबद्दल BSc मध्ये चर्चा झाली होती आणि त्यानुसार खास करून राज्यस्तरावरचा हा धोरणात्मक निर्णय असतो तसा निर्णय घेतलेला आहे। माननीय एकनाथजी शिंदे यांनी मला संधी दिल्यामुळे मला 5व्यांदा आमदार होण्याची संधी मिळालेली आहे आणि याच्यापूर्वी काम करत असताना आधी कोविडचा मोठा प्रश्न 2-2.5 वर्ष, त्याचबरोबर बाकीचे झालेले बदल या पार्श्वभूमीवर हे मला काम करण्याची संधी मिळाली। त्याच्यामध्ये विशेषतः गेल्या वर्षात आपण पाहतोय की लाडक्या बहिणींना मदत देणं, एकल महिलांचा प्रश्न सोडवणं, समान नागरी कायद्याला केंद्र सरकारने चालना देणं, असे अनेक चांगले निर्णय झालेले आहेत आणि त्याच्याबद्दल सभागृहात सुद्धा कामकाज करता आलेलं आहे। आमचे पक्षाचे नेते एकनाथजी शिंदे सर्वोच्च नेते आहेत आणि याच्याबद्दल त्यांनी जे काय आतापर्यंत मला सहकार्य आणि मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहेच आणि त्यांनी चांगल्या प्रकारे चांगल्या कार्यकर्त्यांना वेळोवेळी संधी दिलेली आहे। त्यांनी जे मला सहकार्य आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आभारी आहे आणि अर्थातच त्यांचा या निवडणुकीतल्या उमेदवारीबद्दलचा जो निर्णय असेल तो पूर्णपणाने आम्हाला सर्वांनाच मान्य असेल आणि ते अतिशय या बाबतीमध्ये धोरणी, चाणाक्ष आणि राज्यामध्ये शिवसेनेच्या हिताचा विचार करणारे नेते आहेत आणि त्यामुळे महिलांच्या प्रश्नावरती तर त्यांनी सातत्याने न्याय दिलेला आहे। हा फार महत्त्वाचा निर्णय सन्माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेला आहे। अनेक वर्षापासून स्त्रियांची एक चळवळ चालू होती शेतकरी म्हणून की त्यांनाही जमीन कसण्यासाठी मिळाली पाहिजे आणि अशा वेळेला बचत गटांना 2.5 हेक्टरपर्यंतची जमीन कसण्यासाठी देणं आणि त्याच्यामध्ये रोपवाटिका किंवा शेतीचे वेगवेगळे उद्योग करणं, त्याला उद्योगपूरक उद्योग करणं, यासाठी म्हणून लातूरला जेव्हा भूकंप झाला त्यावेळेला एक चांगलं फार मॉडेल महिला आर्थिक विकास महामंडळ आणि ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटनी तयार केलेलं होतं युतीच्या सरकारमध्ये। मी त्यावेळेला माविमचे अध्यक्ष होते। तिथे आम्हाला दिसलं की महिला शेती तर करू शकतात पण वेटरनरीची मदत घेऊ शकतात, पशुपालन करू शकतात, ट्रॅक्टर चालवू शकतात आणि म्हणून मला असं वाटतं की महिलांना, शेतकऱ्यांना ओळख देण्याचं काम सुद्धा हे सरकार नवीन कायदा आणून करतंय आणि अशा वेळेला स्त्रियांना जमीन देणं बचत गटांना हा जो निर्णय घेतला तो अतिशय स्वागतार्ह आहे आणि म्हणून मी सरकारच्या निर्णयाचं स्वागत करते आणि कालच पालघरमध्ये या संदर्भात आम्ही एक मेळावा घेतला आणि महिलांपर्यंत या निर्णयांची माहिती पोहोचवतोय। या घटनेनंतर जेव्हा कुठे छोटी मुलगी मला दिसते त्यावेळेला त्या मुलीच्या आठवणींनी भावना विवश व्हायची वेळ येते। त्याच्यानंतर कल्याणमध्ये सुद्धा 2 मुलींवर वृद्ध लोकांनी अत्याचार करण्याच्या घटना घडलेल्या आहेत। अतिशय विदीर्ण व्हावं अशी परिस्थिती आहे आणि जी हिंसा वाढतीये की कुठल्याही प्रवाशाला भोसकणं, कुठल्याही प्रवाशाला ढकलून देणं, या पार्श्वभूमीवर न्यायालयाने या संदर्भामध्ये हा ॲडव्होकेट अजय मिसर यांनी जो युक्तिवाद केलेला होता की ही रेअरेस्ट ऑफ द रेअर केस आहे की ज्याच्यामध्ये खून, बलात्कार हे सर्व घडलेलं आहे आणि तांत्रिक कारणामुळे पुरावे व्यवस्थित मांडण्यामध्ये सरकारला यश आलेलं आहे। सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, सन्माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, तसंच पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री संदीपजी, या सगळ्यांनी अतिशय चांगलं काम तिथे केलेलं आहे आणि त्यामुळे कुटुंबियांचं धाडस वाढलेलं आहे, आत्मविश्वास वाढलेला आहे। छोट्या मुलांनी पण साक्षी दिलेल्या आहेत आणि या सगळ्या साक्षी पुराव्यांचा आणि तांत्रिक पुराव्यांचा विचार करून फाशीची शिक्षा दिली जाईल अशी आम्हाला आशा आहे। त्याचबरोबर उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात देखील अपिलात कोणी गेलं तर त्यामध्ये सुद्धा लवकर निकाल लागावा अशी माझी शासन आणि न्याय संस्थेकडे प्रार्थना आहे। या संदर्भामध्ये आमचे नेते एकनाथजी शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे की हे जे घडलेलं आहे ते योग्य नाही आहे। त्याच्यानंतर बाकी प्रवक्त्यांनी वारंवार स्पष्ट केलेलं आहे
अपशब्द कुणीही वापरणं हे अयोग्यच आहे आणि या संदर्भात शिवसेना पक्षाने त्याबाबतची दखल घेतलेली आहे. पत्रकारांचा सन्मान ठेवणं, पत्रकारांना संरक्षण कायदा यावा या सभागृहात म्हणून मी स्वतः प्रयत्न केलेले आहेत आणि अनेक घटनांमध्ये महिला पत्रकार असतील, बाकीचे पत्रकार असतील, त्यांच्यासाठी म्हणून आमची कायम सन्मानाचीच भूमिका आहे. त्यांची भूमिका जी आहे ती त्या संदर्भामध्ये ते योग्य ते त्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की ते पावलं उचलतील आणि त्यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केलेली आहे. नाही, मुळात हा वर्णी शब्द आहे ना, तो वर्णी म्हणजे कुठेतरी काहीतरी एखाद्याची पात्रता आहे की नाही न बघता लावल्यासारखं थोडंसं होतं. मला इथे सांगायचं आहे की केंद्रीय आमचे नेते एनडीएचे माननीय नरेंद्रजी मोदी, अमितजी शहा आणि या आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या समन्वयातून जे नाव होईल ते निश्चित होईल. प्रतापराव जाधव आता विद्यमान मंत्री आहेत. आमच्या जे काही कार्यकर्त्यांचं किंवा सगळ्या आमचं मानस पाहिलं तर आम्हाला कोण शिफारस विचारलेली नाही आहे. परंतु श्रीकांत शिंदे स्वतः आरोग्यविषयक निष्णात डॉक्टर आहेत आणि त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी भारतभर ते नेटवर्क आहे आणि आरोग्य व्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी खूप काम ते करू शकतील आणि म्हणून त्यांचा जर का सहभाग झाला आणि त्यांना जर का पक्षांनी संधी दिली आणि तशा पद्धतीने केंद्रीय नेत्यांनी सुद्धा मान्यता दिली तर मला असं वाटतं की खूप चांगलं काम त्यांच्या हातून होऊ शकेल. देखिए, पूरे हिंदुस्तान में हमेशा इस तरीके की घटना हो रही है. उत्तर प्रदेश में हमें ऐसी जानकारी हो रही है, कोई फैक्चुअल बात नहीं है, लेकिन जानकारी हो रही है कि एनकाउंटर किया जाता है. लेकिन कानून के मुताबिक से जब कोर्ट में केस जाता है तो पूरा कोर्ट में उसकी तहकीकात होना, आर्ग्यूमेंट होना है, ये अपनी संसदीय डेमोक्रेसी की नींव है, उसका आधार है. और उसके लिए हमारी यही अपेक्षा है कि इससे महिलाओं का सम्मान और महिलाओं की सुरक्षितता के लिए जो निर्णय आएगा उसमें कैपिटल पनिशमेंट, फांसी की सजा वो आरोपी को दी जानी चाहिए और हाईकोर्ट और सुप्रीम कोर्ट में भी इसके बारे में जल्द फैसला होगा तो अच्छा होगा. नहीं, आई डोंट हैव एनी. हा जो टीईटीचा पेपर फुटलेला आहे अतिशय धक्कादायक गोष्ट है. ये टीईटी का पेपर का तो जो मामला है, जैसे नीट के एग्जाम में हुआ था तो ऐसे लगभग दिखाई दे रहा है कि पूरे देश भर में एक जैसे षड्यंत्र करने वाले कुछ मुजरिम है, उसी तरीके से उनकी मूल जो है, जड़ जो है वो महाराष्ट्र तक पहुंच गई है. मुझे लगता है गवर्नमेंट ऑफ इंडिया और गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने इसको बहुत सीरियसली लिया है और इसके बारे में उचित निवेदन सरकार जरूर करेगी. देखिए, जो हमारी जैसी महिलाएं 3-4 दशकों से काम कर रहे हैं तो हमेशा हमने हजारों महिलाओं को देखा है कि छोटे बच्चों को छोड़कर तलाक फोन पर भी दिया जाता है, एसएमएस पर भी दिया जाता है और ना उसको महिलाओं को मेंटेनेंस मिलता है ना इनहेरिटेंस मिलता है. तो हर जीवन के दायरे में समानता लाने के लिए यूसीसी बहुत महत्वपूर्ण है. मैं उसका स्वागत करती हूँ. कई अखबार जो है और कई संस्थाएं लड़कों का ढाढ़स, लड़कियों का ढाढ़स बढ़ाने की कोशिश कर रही है. मुझे लगता है कि मीडिया का भी ये फर्ज बनता है कि उनको सहारा बने, इस तरीके की हेल्पलाइन चलाए, न का बार बार वही बात दोहरा के, जैसे कोविड के टाइम में हो गया था कि लोग वो देखना भूल रहे थे कि इतना दुख होता है बार बार. तो थोड़े जख्म पर मरहम लगाना जरूरी है, न का उसको ही छिलते रहना जरूरी है. चला बस झालं. इथून तिथे तिथून असे प्रश्न कसे काय विचारतो तुम्ही? हां, थँक्यू.